उदगीर शहरामध्ये कावळ्यांचा मृत्यू झालाय आणि तो बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं समजतंय। भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे। आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत। 13 ते 16 जानेवारीच्या काळामध्ये उदगीर शहरात 42 कावळ्यांचा अगदी अनपेक्षितपणे मृत्यू झाला, ज्यामुळे खळबळ माजली। कावळ्यांचा मृत्यू झालेल्या भागातील 10 किलोमीटर परिसरात अलर्ट झोन सध्या घोषित करण्यात आलाय। नागरिकांच्या आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर सुद्धा काही प्रमाणात निर्बंध घातलेले आहेत असं कळतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रीराम, काय नेमकं अहवालामधून समोर आलेलं आहे आणि सध्या जो अलर्ट झोन घोषित केलेला आहे त्याबाबत नागरिकांना काही विशेष सूचना दिल्यात का? नक्कीच उदगीर शहरामध्ये गेल्या आठवड्यात सुरुवातीला ज्यावेळेस कावळ्यांचा अनपेक्षित मृत्यू झाल्याचं आलं होतं, त्यावेळेस जी। पासून जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती गेलेलं आहे। कालच्या रविवारपर्यंत अनपेक्षितरित्या पडलेल्या कावळ्यांची संख्या ही जवळपास 53 वर पोहोचलेली आहे। मृत्यू आढळल्यानंतर कावळ्यांचा जिल्हा पशुसंवर्धन विभागानं 2 रिपोर्ट पाठवले। निश्चित, आणि त्याच्यामुळे आता नेमकं नागरिक कशा पद्धतीने काळजी घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तर रायगडच्या उरण मधल्या चिरनेरमध्ये सुद्धा परिसरातील कुक्कुट पक्ष्यांमध्ये मरतूक रोग आढळलाय आणि त्याच्यामुळे त्याच्या निदानासाठी आता हे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा भोपाळ मध्य प्रदेश इथं पाठवले गेले होते आणि त्यात सुद्धा आता बर्ड फ्लूचा हा सगळा प्रसार असल्याचं समजतंय।